तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही आज दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये राज्यात आरोग्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या नव्या कायद्याबाबत चर्चा होणार आहे। जीबीएस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाली। याची माहिती देखील आजच्या बैठकीत दिली जाणार आहे। याच सोबत पीक पाण्याचा आढावा देखील आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे। पुन्हा जाऊया, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर 12 वाजता मंत्रालयात खरं तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आणि या बैठकीत आरोग्य संदर्भात एक कायदा जो आहे तो करण्यात येणार आहे। याची माहिती जी आहे ती संपूर्ण मंत्रिमंडळाला दिली जाणार आहे। काल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली आणि यावेळी पाणी पुरवठा मंत्री देखील उपस्थित होते। राज्यात नेमकं आरोग्य विषयाचं धोरण जे आहे ते कशा पद्धतीने करता येईल या संदर्भातला खरा तर आढावा जो आहे तो कालच्या बैठकीत घेण्यात आला। आज खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची संपूर्ण माहिती जी आहे ते आरोग्य मंत्री, कारण आपण जर पाहिलं असेल पुण्यामध्ये जो नवा व्हेरियंट आलाय त्यामुळे महाराष्ट्रात जे आहे ते सगळीकडे अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे येत्या काळात अशा पद्धतीच्या जर नवे आजार आले, नवे व्हेरियंट आले तर त्याचा नेमका सामना कसा करायचा, त्याची एसओपी कशी करायची या संदर्भातील एक धोरण जे आहे ते आरोग्य विभागाकडून तयार करण्यात येणार आहे आणि याचीच माहिती जी आहे ती आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जी आहे ती देण्यात येईल। तर दुसरीकडे राज्यातील पीक पाणी आणि या संदर्भातला आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। आपण जर बघितलं असेल तर आता मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्यात खरं तर आपण पाहिलं असेल तर काही भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती असते आणि या दरम्यान कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन करायचं, चाऱ्याचं नियोजन करायचं याचा आढावा देखील आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।